नमस्कार. आज आपण इयत्ता 9वीचं गणित बघणार आहोत. त्यातलं आता याच्यामध्ये काय काय बघायचं आपल्याला. संख्या ज्ञान असेल. आता संख्या ज्ञानामध्ये पहिलं प्रकरण कुठलं याच्यामध्ये तर संख्या ज्ञान आहे. मग संख्या ज्ञानामध्ये काय काय दिलंय ते पहिल्यांदा बघून घेऊ. याच्यामध्ये काय संच असतील, त्यात वास्तव संख्या वर्ग करणे या गोष्टी असतील तिथं. आता संख्या ज्ञानामध्ये आपण काय काय बघितलं असेल. नैसर्गिक संख्या असतील, त्याच्यानंतर वास्तव संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, त्यानंतर पूर्णांक संख्या असतील. या सगळ्यांचं काय बघितलं आपण. तर हे संख्या ज्ञानामध्ये आपण काय बघायचंय, संच बघायचंय. मग संच मध्ये बघू आपण काय काय आहे. आता संच म्हणजे काय असतंय, ते एखादा काय असतोय, जो एखादा गट असेल त्याला काय म्हटलं जातं, संच असतं. इथं बघा आता काय काय दिले, जर चित्र बघितलं इथं फुलांचा गुच्छ असेल, किल्ल्याचा जोडगा, इथं पक्षी असतील, वयांचा गट्टा असेल किंवा संख्या असतील. मग जो कुठला काय असतील अनेक वस्तूचा घटक असेल त्याला काय म्हटलं जातं, संच असं म्हणतो. मग संच कसं दर्शवायचं. मग आता अजून संचची उदाहरणं कुठली कुठली आहेत. आठवड्याचे वाहन असतील, त्याच्यानंतर वर्षाचे महिने असतील, मोज संख्या असतील किंवा ग्रह असतील. यांनाच काय म्हटलं जातं, तर संच असं म्हणलं जातं. बघा इथं दिलंय. आता संख्यांचे संच कुठलं कुठले आहेत बघा. एन म्हणजे काय येतं त्याला, तर नॅचरल नंबर्स. मग नॅचरल नंबर्स बघितलं होतं आपण. नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते, 1 पासून होते. आणि 1 पासून सुरुवात होणाऱ्या आणि अनंतपर्यंत असणाऱ्या संख्येला काय म्हणतो आपण, नैसर्गिक संख्या. त्यानंतर पूर्ण संख्यांचा संच डब्ल्यू ने दर्शवलं जातं. डब्ल्यू म्हणजे काय झालं इथं, तर सर्व संख्या आल्या तिथं. मग कुठनं सुरुवात होते त्याची, शून्यापासून होते आणि अनंतपर्यंत असते. त्याला काय म्हणलं जातं, पूर्ण संख्यांचा संच. त्यानंतर पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या मग काय होतंय, जो आयनं दर्शवला जातो. आणि काय जातं, त्याची सुरुवात कुठनं होते, तर त्याची सुरुवात काय झालं, तर त्यांच्या समावेश कुठला होतोय ते सांगू. तर समावेश मध्ये काय येते, तर सर्व ऋण संख्या, धन संख्या आणि शून्याचा समावेश कशा होतो, पूर्णांक संख्येत होतो. त्याच्यानंतर किंवा हा सर्व परिमेय संख्यांचा संच आहे. कशाचा, तर पूर्ण परिमेय. आणि आर कशाचा आहे, वास्तव संख्यांचा संच आहे. आता संच लिहिण्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या ते बघून घेऊ. संच लिहायचा म्हणजे कुठल्या पद्धतीने त्याचं काय केलं जातं, लिखाण कसं केलं जातं. तर दोन पद्धतीने येतं, यादी पद्धती आणि गुणधर्म पद्धती. पहिल्यांदा यादी पद्धती आपण बघून घेऊ. आता यादी पद्धतीमध्ये काय काय दिलंय बघा. लिहिताना कुठलं काय लिहायचं इथं, तर महिरपी कंसात लिहायचंय. बघा इथं, तर कुठल्या कंसात इथं, महिरपी कंसात. आणि प्रत्येक घटक कसा लिहायचा इथं बघा. आता काय सांगितलं इथं, विषम संख्या दर्शवली इथं 1 ते 10 मधली विषम संख्याचा संच यादी पद्धतीने पुढील पद्धतीने लिहिता येईल. म्हणजे कुठलं बघा इथं, ए बरोबर 3, 5, 7, 9 किंवा ए बरोबर 7, 3, 5, 9. इथं काय महत्वाचं नाही, तर आपल्याला काय पाहिजे फक्त तो विषम संख्या पाहिजेत. आणि विषम संख्या म्हणजे क्रम इथं महत्वाचा आहे का, तर नाही. फक्त ते काय झालं पाहिजे की जेवढे संख्या आहेत, ज्या काय संख्या त्या काय झाल्या पाहिजेत, त्या कंसामध्ये आले पाहिजेत. त्या कुठल्या क्रमाने येतात हे महत्वाचं नाही तिथं, फक्त त्या संख्या त्यामध्ये येणं हे महत्वाचं आहे आपल्याला. दुसरा असेल तो गुणधर्म पद्धत. मग गुणधर्म पद्धतीमध्ये काय केलं जातं, यांची यादी न बनवता काय होतं, तर सर्वसाधारण घटक कशाने दर्शवला जातो, चलानं दर्शवला जातो. आणि त्यांच्या पुढे काय ओढली जाते, तर उभी रेख तिथं काढली जाते. उभ्या रेखेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. म्हणजे बघा कसं येतं, ए बरोबर काय करायचं इथं पण महिरपी कंसात घ्यायचं आहे. आणि इथं कुठल्या संख्या लिहायचं तर नाही, तर मग काय एक्स आणि काय लिहिलं इथं उभी रेषेने त्याचा गुणधर्म लिहिला. या पद्धतीनं लिहायचं, दोन पद्धतीनं. जर यादी पद्धतीने असेल तर आपल्याला काय होणार इथं, तर सर्व अंक लिहायला लागतील. तर गुणधर्म पद्धतीत काय होणार इथं, फक्त त्याचा गुणधर्म आणि ते काय लिहायला लागेल, त्याचा इथं अक्षर उभी रेष देऊन त्याचा गुणधर्म. अशा पद्धतीने कसं लिहिलंय बघा इथं, एक्स उभी रेष. एक्स ही 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे. म्हणजे मूळ संख्या दर्शवतात. हा जर गुणधर्म पद्धतीने असं लिहिला जाईल. आणि संख्या जर यादी पद्धती असतं काय लिहायला लागलं असतं, फक्त आपल्याला इथं बी बरोबर सगळ्या संख्या लिहायला लागल्या असत्या. अशा पद्धतीनं दोन्हीचं झालं असतं, लिखाण झालं असतं. इथं बघा असं दिलंय, आता गुणधर्म पद्धतीने या पद्धतीने होईल. एक्स हा डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. आणि इथं काय होईल, डिव्हिजन इथं पूर्ण आपल्याला लिहायला लागेल. कधी, तर यादी पद्धतीमध्ये पूर्ण लिहायला लागेल. याच्यामध्ये हाच फरक आहे, फक्त इथं जे काय दिसेल पूर्ण यादी दिसेल. आणि इथं फक्त आपल्याला तिथं लिहिलेलं असेल की त्याचा गुणधर्म काय, ही कशाबद्दल माहिती सांगतंय, या पद्धतीने लिहायचंय फक्त. ही यादी पद्धतीने. इथं सांगा हा प्रश्नामध्ये काय येईल, समनैसर्गिक संख्यांचा काय संच लिहायचा आहे.
1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. मग आता 1 ते 50 मध्ये लिहायचं म्हणजे काय येतील, ज्या काही संख्या ते येतील. इथं बघा संख्येत 7 स्वर, मूळ स्वरांचा संच. मग या आधी पद्धतीने लिहायचं तर काय होईल, ए बरोबर तो संच येईल. याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, उदाहरण सगळं सोडवायचं. याच्यामध्ये वेगळं असं दुसरं आपल्याला काय नाही, त्याची व्याख्या, त्याची उदाहरण या पद्धतीने करायचं. समान संच असतील, समान संच असेल तर कसं लिहायचंय, तर बरोबर चिन्ह तिथे करून बरोबर चिन्हांना आपण करू शकतो. कारण इथं बघा काय केलंय, या पण त्यामध्ये काय दिलंय, फक्त हीच अक्षर दिले, फक्त कशी दिले, त्यांचा क्रम बदललेला आहे. त्यामुळे तिथं आपल्याला काय सांगितलंय, तर क्रम तिथं महत्वाचा नाही, तर सगळ्या संख्या तिथं महत्वाचं आहे. वेन आकृती, आता वेन आकृतीमध्ये काय दिलंय बघा, तर वेन आकृतीचं कोणी सांगितलं नाही, ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला. जॉन वेन यांनी केला म्हणून नाव काय देण्यात आलं, तर वेन आकृती असं देण्यात आलं. मग वेन आकृती काय असते बघा, इथं ए बरोबर 1 2 3 4 5. मग हा काय दिलाय, हा ए संच आहे, आणि काय केलाय, ए मध्ये हा पूर्ण संच दाखवलेला आहे आपल्याला. इथं बघा बी मध्ये कुठला येणार आहे, तर बी मध्ये 8 2 4 आणि 6, आणि ए मध्ये काय, बी मधले सर्व, आणि 1 5 3 आणि 7 अशा पद्धतीनं. म्हणजे बघा इथं कसं दर्शवलंय, जर बी मध्ये सांगितलं आपल्याला, तर बी मध्ये ह्या 3 7 1 5 चा समावेश होईल का, तर नाही होणार. कारण का नाही होणार, तर जर विचार केला, ए संच जर विचार केला तर फक्त हा ए पूर्ण येईल, पण बी संचचा विचार केला तर फक्त ए 8 2 4 आणि 6 या संख्या आपल्याला दिसतील. परंतु ए संच जर घेतला तर बी मधले पण सगळे आहेत, कारण तो त्याच्या आतमध्ये, म्हणजे 8 2 4 आणि 6 चा पण समावेश होईल, आणि त्याच्याबरोबर 1 5 3 आणि 7 चा सुद्धा समावेश होईल. त्याच्यामुळे ए लिहिताना कसा येईल, तो सर्वच्या सर्व अंक त्यामध्ये समाविष्ट असतील, कारण हा गोल ह्याच्या आतमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला कळलं पाहिजे. बी मधील प्रत्येक घटक ए चा देखील घटक आहे, म्हणजेच बी कसं चिन्ह दर्शवलंय बघा इथं, बी कोणाचा भाग आहे, इथं ए चा भाग आहे, असं या पद्धतीने आपण करणार आहे. बघा इथं वर्गातील पोहता येणारी मुले, वर्गातील मुले. मग अशा पद्धतीनं मग इथं कसं दर्शवलं बघा, इथं कुठलं येईल, वर्गातील पोहता येणारी मुले, आणि इथं काय येणार आहे, वर्गातील मुले. म्हणजे हे वर्गातील मुले कसं आहे, इकडच्या ह्या मुलांना पोहायला येते का, तर नाही येणार, कारण ती त्याच्या कसं आहे, ह्या आकृतीच्या बाहेर आहेत, त्यामुळे ही सगळी वर्गातली मुलं आहेत. पण फक्त ही आतमध्ये त्यांना काय येतंय, पोहता येतंय. ह्यांना पोहता येतंय का, तर नाही येत. पण ही पण कुठली आहे, तर वर्गातलीच मुलं आहेत, हे लक्षात ठेवायचं. यांच्या वेन आकृत्या काढायच्या. आता ही वेन आकृती जर काढायची म्हणली, असं समजा काय सांगितलं आपल्याला, ही वेन आकृती काढायची, काय सांगितले, वर्गातील मुलांचा संच. मग याच पद्धतीने आपण जर विचार केला, वर्गातील मुलांचा संच म्हणजे कुठला येईल, हा बाहेरचा येईल, आणि वर्गातील सायकल चालवू शकणाऱ्या मुलांचा, म्हणजे तो कसा येईल, त्याच्या आतमध्ये येईल. कारण वर्गातील सर्व मुलांना सायकल चालवायची का, असं तर नाही, असं इथं दाखवलंय. आणि त्याच्यानंतर मग कसं होईल, म्हणजे पोहता येणार, इथं फक्त काय येणार आहे, सायकल चालवता येणार आहे, अशा पद्धतीने करायचं. इथं पण बघा फळांचा संच दिलाय. मग फळांचा संच म्हटलं पहिल्यांदा मोठा कुठला येईल, इथं फळांचा येईल, एक बी असणारी आणि एकापेक्षा जास्त बी असणारी. मग तिथं काय येईल, 2 तिथं आपल्याला सर्कल काढता येतील. यांचं याच्या पद्धतीने लेखन किंवा वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. कुठलं इथं बघा आता कसं दिलेलं आहे, पी बरोबर 1 3, म्हणजे पी तर 1 3 4 7 8 जर सगळा विचार केला तर ए पूर्ण संच आहे. तिचे उपसंच म्हणजे काय, पी मध्ये कोण फक्त ए आणि 3 आहे, टी मध्ये कोण 4 7 आणि 8, बी मध्ये 1 4 8 अशा पद्धतीनं वेगवेगळे त्याचे संच तयार केलेले आहेत. बघा इथे ह्या माहितीवरून आपल्याला काय करायला, जे प्रश्न काय विचारतील. आता इथं जर विचार केला, सुजाताकडे कुठलं 1 3 5 7 आणि 9 आहेत, म्हणजे कुणाकडे समान गोष्ट आहे, 9 मुक्ताकडे पण आहे, आणि 7 कुणाकडे, जोसेफकडे पण 7 आहे. अशा पद्धतीने समान असेल. नंदिनीचा जर विचार केला तर नंदिनीकडे काय आहे, तर सर्व काय आहेत तिथं संख्या नंदिनीकडे आहेत.
मग ह्याचं आपल्याला वाचन करता आलं पाहिजे आणि त्याच्यावर उत्तर देता आली पाहिजे. इथं बघा आता काय सांगितलंय, विश्वसंच कशाला म्हणायचं. विश्वसंच याच्यामध्ये काय झालंय, 15 खेळाडू संघ हा विश्वचा उपसंच. म्हणजे काय झालं, आपल्या शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या मुलामधून 15 मुलांचा संघ निवडला. मग 15 मुलांचा संघ निवडायचा आहे. मग 15 काय येणार त्याच्या आतमध्ये, आणि विश्वसंच म्हणजे काय येणार आहे, तर सर्वच्या सर्व ज्या गोष्टी असतात ते कुठे येणार, विश्वसंचामध्ये, जो काही तर यू अक्षरांत दर्शवलेला आहे. म्हणजे आता निवडायच्यात मुलं कुठलं निवडायच्यात, ते ह्या मुलामधून निवडायच्यात. मग ह्या चौकोनामध्ये हे सगळे आले आणि त्याच्यामधून काही निवडायच्यात म्हणून तो त्याच्या आतमध्ये येणार आहे. तिथं इथं आता कुठला येणार आहे, यू कसा आला, ए कसा येणार, इथं पूर्ण येणार आहे. मग तो कसा झाला, विश्वसंच झाला. इथं पण बघा हा बी बाहेरचा कसा झाला, तर पूर्ण तसं, म्हणजे यू घेतला आणि ह्यातले हे काही निवडले. मग याच पद्धतीने काय करायचं, कुठला विश्वसंच असेल किंवा त्याचं आपल्याला उपसंच कुठलं, मुख्य संच किंवा विश्वसंच कुठला, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. इथं बघा आता सामायिक घटक, ही पण दुसरे त्यातलं सामायिक घटक मध्ये काय दिलंय, हे ए सर्कल आहे, हे बी सर्कल आहे, त्याच्यामध्ये तीन तीन काय अंक दोन्हीकडे, म्हणजे ए संचात पण दिसतोय बघा आणि इकडं बी संचात, म्हणजे हा काय झाला त्यातला दोन्ही गोडचा सामायिक घटक झाला. मग सामायिक घटक आपल्याला कळला पाहिजे की त्याच्यामध्ये कोणता आहे असं. इथलं जर सामायिक घटकाचा विचार केला, इथं सामायिक घटक आहे का, इथं कुठला, ए आणि बी मी 1, 9, 11 हे सामायिक घटक आहेत. 1, 9 आणि 11. इथं बघा मग ह्या सर्कल मध्ये ए मध्ये कोण आहे, 1, 9, 11 आहे इथं, आणि कुठं बी मध्ये पण कोण आहे, 1, 9, 11. विभिन्न संच, विभिन्न म्हणजे काय की ज्याचा काय एकामेकाशी काही संबंध नसेल. इथं बघा याच्यामध्ये 1, 3, 5, 9, 2, 4, 8 कुठले सामायिक दिसतं का इथं, यांचा दोन्हीचा काही संबंध आहे का, तर नाहीये. मग हे दोन्ही कसे झाले, भिन्न झाले किंवा विभिन्न झाले, लक्षात ठेवायचं. मग याच्यामधलं विभिन्न कुठला आहे, ए आणि बी कसे आहेत, याच्यामध्ये सामायिक कुठला आहे, 3 आणि 6 आहे. पण ए आणि सी चा काही संबंध आहे का इथं, तर नाही. मग ते दोन कसं असतील, विभिन्न असतील. दोन संचाचा संयोग. आता याच्यामध्ये बघा दोन कुठले, इथं पण सामायिक घटक आपल्याला कळलं पाहिजे. सामायिक कुठला आहे, 8 आणि 10 हे सामायिक, हे कळलं पाहिजे आपल्याला. इथं काय सांगितलंय, खाली संच यादी पद्धतीने लिहा. संच यादी पद्धतीने काय लिहितो आपण, यू म्हणजे काय येतो, तर पूर्ण सगळा येतो. मग यू मध्ये काय येणार आहे, पूर्ण सगळा येईल. ए मध्ये कुठला येईल, तर ए मध्ये जे कोण आहेत ते ए मध्ये येतील, बी मध्ये जे ते बी मध्ये येतील. त्याच्यानंतर बघा ए आणि यू, यू मध्ये कुठला येते, ह्या दोन येतला, तर ते मग ते लक्षात घ्यायचं आपल्याला. इथं बघा आता काय दिलंय, ए आणि बी, मग 1, 2, 3, 4, 5 ह्याच्यामध्ये नेमके तेच घटक. मग नेमके तेच घटक आहे ह्याच्यामध्ये पण, कारण त्याच्यामध्ये एकामध्ये काय ते दोन्ही एकत्र आहेत तिथं, कारण ह्याच्यामध्ये ही आकृती आहे त्याच्यामध्ये, बरोबर. त्याच्यामध्ये तिथं काय येणार, सामायिक येणार तिथं. मग इथं विचार केला तर कुठलं येणार बघा, सामायिक घटक कुठलं कुठलं एकत्र दोन्हीच येणार आहेत ते. आता पुढचं इथं बघा, एका वर्गात सध्या काय येतं, 70 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडतो, 52 विद्यार्थ्यांना खो खो. असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही. तर क्रिकेट आणि खो खो दोन्ही खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या काढा. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस उदाहरण असेल त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं आपल्याला, तर इथं काय करायचं, इथं बघा दिलंय एन बरोबर ए आणि बी, म्हणजे किती, दोन्ही मिळून किती तिथं संख्या, दोन्ही मिळून जी काय संख्या असेल तो काय असतो आपला हे आकडा आहे. तिथं दोन्ही मिळून विद्यार्थी किती सगळे, तर 70 विद्यार्थी. तर 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट आणि 52 विद्यार्थ्यांना काय आवडतंय, खो खो आवडतोय. पण आता दोन्ही, मग ह्यांची जर बेरीज केली आपण, लक्षात घ्या इथं दिलेलं आपल्याला बघा, तर काय केलं इथं, ज्यावेळेस असं दिलेलं असेल तर काय करायचं, तर ए प्लस बी करायचा आणि मायनस जे दोन्ही एकत्र संख्या आहे त्यातनं काय करायची, मायनस करायची. म्हणजे 45 अधिक 52 वजा 70 किती मिळाले तिथं, तर 27 मिळाले. मग 27 मिळाले तर काय होणार आहे, दोन्ही खेळ आवडणारे किती आहेत, 27 आहेत. क्रिकेट आवडणारे 45 आहेत. मग 45 म्हणून 27 वजा केले, कारण फक्त क्रिकेट ज्यावेळेस काढायचं असेल आपल्याला, तर हे कसे 27 जे क्रिकेट पण खेळतात आणि खो खो पण खेळतात. मग त्याच्यामुळं ही ह्यातनं मायनस केल्यानंतर 18 जणांना फक्त काय आवडतंय, क्रिकेट आवडतंय. जर आपल्याला फक्त खो खो वाले जर घ्यायचे असते तर 52 मधून काय केले असते,
27 वजा केले असते, मग तिथं आपल्याला काय मिळालं असते, फक्त खो खो खेळणाऱ्यांची संख्या मिळाली असते. बघा इथं केलेलं आहे, फक्त क्रिकेट खेळणारे केलेले इथं. त्याच्यानंतर मग जर आपल्याला खो खो विचारलं त्याप्रमाणे मग इथं पण उदाहरण तेच सोडवायचे. 125 विद्यार्थी आहेत, मग 125 म्हणल्यावर किती घेणार आहेत, 60 कॉपी घेतात, 20 विद्यार्थी दोन्ही घेतात. मग कसं करायचं तिथं, मग वेळाकृती कशी काढायची सांगतो. आता इथं लक्ष द्या की इथं ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं, काय काय सांगितलंय बघा इथं, विद्यार्थी किती आहेत एकूण, 125. मग ह्या पद्धतीने आपल्याला लिहिलं पाहिजे, एकूण किती आहेत आपले 125. त्याच्यानंतर चहा घेणारे किती आहेत, समजा 2 त्यासाठी सर्कल काढायला लागतील. चहा घेणारे आणि कॉफी घेणारे, चहा घेणारे किती आहेत इथं, तर 80 विद्यार्थी आहेत. चहा घेणारे 80, कॉफी घेणारे 60 आणि दोन्ही घेणारे जर विद्यार्थी गेले. लक्षात ठेवायचं की दोन्ही ज्यावेळेस घ्यायचंय आपल्याला ते इथं दोन्ही आले, कारण का दोन्ही आले इथं, तर इथं पण किती येणार आपले, लक्षात ठेवायचं, हा चहाचा घेतला आपण आणि हा कॉफी घेतला, हे कॉफी सर्कल. हे जर चहाचा आपण सर्कल घेत असेल तर हा बघा, हा 20 काय होणार आहे, दोन्ही घेतोय चहा आणि कॉफी, म्हणजे याचा समावेश इकडे होईल आणि इकडे पण कॉफी म्हणजे दोन्ही घेते म्हणजे इकडे पण समावेश होईल. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस काय करायचंय, आपल्याला एकूण संख्या माहिती आहे, मग काय करायचं, ह्यांची बेरीज करायची. समजा याला आपण ए नाव दिलं, याचं बी आणि याचं सी, मग काय करणार इथं 80 अधिक 40 सॉरी 60 किती आले, 14 वजा 20. वजा 20 का केले, तर हिच्याकडे दोन इकडे काउंट होते त्यामुळे वजा 20 करणार आपण, म्हणजे किती मिळाले, 120 आपल्याला मिळाले. मग 120 जण काय करतात, तर चहा कॉफी पितात. मग एक जण पण नाही पिणार म्हणजे किती आले, आपल्याकडे आहेत किती एकूण 125, पिणारे किती मिळाले आपल्याला 120, म्हणजे किती मिळाले झाले त्यातले 125 मायनस 120, म्हणजे 5 जण काय होतात, चहा कॉफी काहीच नाही पिणारे किती जण मिळाले, म्हणजे एक न पिणारे किती मिळाले, तर 5 मिळाले. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, उत्तर काढायचं. मग ही बाकीची जी उदाहरण आहेत लक्षात ठेवायचं, वेन आकृती आपल्याला काढता आली पाहिजे. वेन आकृती कशी काढायची, लक्षात ठेवायचं, ए हा बी असेल, इथं ए ची संख्या लिहायची कुठली पण, इथं बी ची, आणि इथं काय राहतील आपल्याला, जे दोन्ही समान आहेत दोन्ही वर्तुळातले ते समान तिथं घ्यायचे आपल्याला. याच पद्धतीने काय करायचंय, सर्व उदाहरण सगळं जे असेल त्याप्रमाणे सोडून घ्यायचं. हे बघा त्याचप्रमाणे घेतलं, काय केलंय, 100 लोक 72 इंग्रजी 43 फ्रेंच. 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी काय करतात, एक भाषा बोलतात, तर फक्त इंग्रजी करणारे कोण किती जण असतील, मग त्याचं काढायचं आपल्याला. आपण बघितले कशा पद्धतीने काढायचं ते. तर वास्तव संख्या, आता वास्तव संख्या काय आहे बघा इथं, आपण नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण असतील, पूर्णांक असतील, परिमेय आणि वास्तव संख्या सगळ्या संख्या बघितल्या. याच्यामध्ये फक्त काय बघायच्यात, याच्यातले जे गुणधर्म आहेत किंवा नवीन काय असतील नियम ते आपण आता बघायचे. इथं बघा इथं क्रमनिरपेक्षता, साहचर्य, अविकारक आणि व्यस्त. मग काय लक्षात ठेवायचं, ए अधिक बी बरोबर बी अधिक ए, म्हणजे जरी ज्या वेळेस ए अधिक बी किंवा बी अधिक ई यांचं काय राहणार आहे, तिथं बेरीज समान राहणार आहे. इथं बघा ए अधिक बी अधिक सी बरोबर ए अधिक बी अधिक सी, म्हणजे हा कंसातला ह्यांची बेरीज जरी केली तर काय राहणार आहे, समानच राहणार आहे. अशा पद्धतीनं नियम सांगतो इथं. इथं बघा म्हणजे गुणाकार जरी केला ए आणि बी आणि बी ने याचा गुणाकार कसा राहणार आहे, समानच राहणार आहे. ए गुणिले बी गुणिले सी जरी असेल किंवा ए गुणिले बी गुणिले सी जरी केला कंसात बाहेर तरी किंमत त्याची समानच असणार आहे. आता परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांक रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते. काय असते, कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांक रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते. म्हणजे कसं बघा इथं खंडित रूप म्हणजे काय होतंय इथं, आता समजा ज्यावेळेस भाग लावायचं सांगितलं आपल्याला, याच उदाहरण घेऊ हेच, त्याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला इथं 2/5. मग काय सांगितलं इथं, हे पण आधी बघितलं आपण की 2 याचा अर्थ काय होतो, तर काय करायचंय 5 भागिले किती करायचंय आपल्याला, भागायचं किती ना
तर 5 ने भागायचंय, कुणाला 2 ला भाग जात नाही, तर दशांश स्थळ दिले इथं 0 घेतले आणि 0 0 5 24 म्हणजे 0 उत्तर किती मिळालं 0.4 म्हणजे आपल्याला उत्तर इथं बाकी 0 मिळाली म्हणजे काय झालं याचं खंडित रूप झालं. पण इथं ज्यावेळेस करतो आपण तर आपल्याला उत्तर मिळत नाही, मग काय होतं ज्यावेळेस आपण करत जाऊ काय होणार आहे पुढं आवर्ती असते म्हणजे काय होणार अखंड आवर्ती म्हणजे पुढं तसंच कंटिन्यू राहतं. तिथं किती पण वेळा जरी भाग लावला आपण तरी उत्तर किती येणार शेवटी 2च येणार आहे, अशा पद्धतीने नाही होते. बघा इथं खंडित रूप कसं तर 7/9 काय होणार आहे तर 0.777 अशा पद्धतीनं त्याचं आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूप आहे. आता एक खंडित आहे का अखंड आहे ते लिहायचंय, कसं करणार ते भाग लावल्यानंतर आपल्याला कळलं की कुठल्या म्हणजे खंडित आहे का अखंडित आहे ते. त्याच्यानंतर आता दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचंय. मग दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं बघा इथं इथं बघा कशा पद्धतीने केलं लक्षात ठेवायचं. इथे हे पी क्यू रूपात लिहायचंय म्हणजे काय करायचं आपल्याला तर पी छेद क्यू म्हणजे अपूर्णांकात इथे लिहायचं इथे. दशांश अपूर्णांकात म्हणजे इथं समजा याचा विचार केला तर कसं येईल इथं फक्त भाग लावताना 45 म्हणजे 0.8 येईल तिथं. इथं पण काय करायचं भाग लावायचा आपल्याला आणि भाग करून काय करायचं उत्तर काढायचं. प्रत्येकाचं काय करायचं आपल्याला भाग काढून उत्तर घ्यायचंय तिथं. आता हे वर्गमूळ काय करायचंय भागाकार पद्धतीने काढायचं. हे भागाकार पद्धत कसे काढायचे बघा इथं काय केलं आपण जो घेतला -1 केला त्यानंतर हे 2 शून्य इथं 2 2 काय करायचंय 0 वाढवत जायचंय खाली आपल्याला. आता अपरिमेय संख्याचे गुणधर्म काय काय बघा. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही काय असते अपरिमेय संख्या असते. मग बघा इथं पुन्हा अपरिमेय संख्या व परिमेय संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी काय पण करा बेरीज किंवा वजाबाकी काय असणार ती अपरिमेय संख्या असेल. 0 तर परिमेय संख्या व अपरिमेय संख्यांचा गुणाकार ही सुद्धा काय असते अपरिमेय संख्या असते. म्हणजे जरी बेरीज वजाबाकी गुणाकार करा किंवा भागाकार करा तर उत्तर काय असणार आहे अपरिमेय संख्याच असणार आहे. ही वास्तव संख्याचा गुणधर्म आपण बघितलं येतं की वास्तव संख्येचं लहान मोठेपणा करायचा आहे तर कशा पद्धतीने करायचा आहे तो कुठली संख्या मोठी राहील ना कुठली लहान राहील. वर्गमूळ काढायचंय धनपरिमेय संख्येचं मूळ काढायचं. मूळ काढायचं म्हणजे काय काढायचंय वर्गमूळ काढायचंय. इथं बघा आता 2चा 5वा घात हे पण बघितलं की म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणजे त्याच काय अर्थ 2 ही काय करायचंय गुणिले 2 असं 5 वेळा आपल्याला लिहायचंय तिथं. आता पुढचं येतं हा भाग येतं तर काय येतं n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल किंवा a ह्या धन वास्तव संख्येचे n हे मूळ x ने दाखवले तर मग ते कसे लिहायला लागेल तर x चा काय करायचंय n वा घात बरोबर काय करायचंय तर काय घ्यायचंय इथं 1 किंवा 1 असं लिहायचंय बघा वर्गमुळात a लिहायचंय बरोबर काय लिहिला x. ह्या चिन्हालाच काय म्हणतो आपण त्याला तर कर्णी असं म्हणतोय तिथं. म्हणजे कुठली संख्या असेल त्याला काय म्हणायचं कर्निस्थ संख्या असं म्हणायचंय. काय म्हणायचंय कर्निस्थ संख्या. कर्निस्थ संख्या कुठली येते जे इथं कर्णित चिन्हामध्ये असते त्याला काय म्हणायचं कर्निस्थ. आणि कर्णीची कोटी कशाला म्हणतोय कर्णीची कोटी कशाला म्हणतोय या संख्याला म्हणजे किती आहे इथं 3 आहे म्हणजे ही काय झाली कोटी झाली आणि जे या चिन्हामध्ये त्याला काय म्हणायचं तर कर्णी असं म्हणायचं. आता कर्णीचे सोपे रूप द्यायचं. मग सोपे रूप द्यायचं म्हणजे काय करायचं बघा 48 दिलेलं इथं मग 48 सोपे रूप द्यायचं म्हणजे काय करायचं याचा अशी फोड करायची की यातली एक तरी काय पाहिजे पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. म्हणजे बघा इथं 48 आहे 48 ची फोड कशी करता येईल आपल्याला 24 दुने पण 48 झाला असतं. 24 दुने 48 झाल्यानंतर यातलं कुठल्या संख्येचा वर्गमूळ निघतंय तर नाही निघत म्हणून इथं घेतली ती 16 गुणिले 2. मग 16 त्रिक 48 मग 16चं काय होतंय 16चं वर्गमूळ आपल्याला काढता येतं. मग किती झालंय तर 4 वर्गमुळात 3 अशा पद्धतीनं. इथं काय 98चं कसं केलं 49 गुणिले 2 मग 49 ची फोड काय होते इथं 49चा वर्गमूळ होते त्यामुळे ती काय झाली वर्गमुळाच्या बाहेर येणार आहे म्हणजे 7 वर्गमुळात 2 अशा पद्धतीने काय द्यायचे सोपे रूप द्यायचे. जर समजा इथं काय दिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 3
आणि वर्गमुळात 5 यांचं वर्गमूळ काढता येईल का आपल्याला, किंवा करणीला सोपं रूप द्यायला येईल का, तर नाही. कारण का त्यांची फोडच करता येणार नाही. कारण यांचं फोड करायचं गेलं तर पूर्ण वर्ग संख्या कोणतीच नाही, 3 ची फोड कशी करणार आहे आपण. त्याच्यामुळे या काय झालं, यांना सोपं रूप देता येत नाही. पुढचं बघा आता, 2 कर्णी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते, तसंच कर्णयुक्त संख्या समान असाव्या लागतात. मग सजातीय कर्णी कशाला म्हणतात, सजातीय कर्णी म्हणजे बघा इथं आपण काय बघितलं, कोटी आणि कर्णी. मग इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे कर्णी कशी तिथं समान आहे. पुढचं बघा आता इथं यांना सोपे रूप द्यायचंय, गुणाकार भागाकार वजाबाकीने बेरीज करून करायचे. तर सोपे रूप द्यायचं म्हणजे काय करायचं बघा इथं, 7 वर्गमुळात 3 अधिक 29 वर्गमुळात 3 अशा पद्धतीने दिलंय. तर मग काय करायचं, यांची काय करायची इथं, तर बेरीज केली आपण. मग बेरीज कोणाची केली, ज्या बाहेरच्या संख्या आहेत 29 अधिक 7 म्हणजे किती झालं तिथं 36, आणि वर्गमुळात 3 काय करायचं आपल्याला एकदाच लिहायचंय तिथं. आता इथं सोपे रूप द्यायचंय, 7 वर्गमुळात 3 वजा 29 वर्गमुळात 3. मग काय करणार सांगायचं, तर 29 आणि 3 जे वर्गमुळाच्या बाहेर आहे, कारण इथं जी कर्णी कशी यांची समान आहे, मग समान आहे म्हणल्यावर काय होईल इथं, तर 29 वजा 7 होईल. उत्तर येईल आपलं वजा 22 आणि वर्गमुळात 3. तर हे पुढचं दिलेलं आहे, 13 वर्गमुळात 8 अधिक 1/2 वजा 5 वर्गमुळात 8. आता इथं आपल्याला काय करायचं, यांची जर बेरीज करायची असेल तर इथं वर्गमुळात 8 कसे तिथं समान, म्हणजे समान करणे, तिथं कोटी आपल्या वेगवेगळ्या आहेत. मग त्यांची काय करायची तिथं, तर बेरीज करायची आणि 5 त्यातनं काय करायच्यात वजा करायच्यात. मग बेरीज केल्यानंतर किती येणार इथं, यांचा छेद समान केला आपण इथं, छेद समान केल्यानंतर काय झालं इथं, हे वजा 5 केल्यानंतर 17 वर्गमुळात 2 आले. 17 वर्गमुळात 2 आल्यानंतर सुद्धा काय झालं इथं, वर्गमुळात 8 आहे त्याची आपण काय करू शकतो, फोड करू शकतो. मग 4 दुने 8 झाले. मग 4 दुने 8 झाल्यानंतर 2 कसे आले, कंसाच्या बाहेर तिथं आले. मग 2 कसे ह्याला, तर इथं गुणिले असतात. मग 2 गुणिले ह्या 2 ला हे 2 जातील आणि उरलेले आपल्याला 17 वर्गमुळात 2 काय होईल आपलं उत्तर येईल. याच पद्धतीने काय करायचंय, ह्या बाकीला पण सोपं रूप द्यायचंय. लक्षात ठेवायचं, जर आपल्याला इथं यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची तर करणी कशी पाहिजे, त्यांची समान पाहिजे. जर नसेल समान तर आपल्याला काय करून घ्यायला लागेल, तर समान करून घ्यायला लागेल. इथं बघा काय होईल, इथं समान करायचं, इथं 5 आहे, इथं 20 आहे म्हटलं पुढगाची केली 4 5 20, 2 इथं बाहेर निघाले. इथं 25 5 600 म्हणजे 25चं काय झालं इथं, तर हे 5 इथं बाहेर निघून जातील. मग यांच्यातले आपल्याला नंतर काय होईल, 8 अधिक 2 वजा 5. मग यांचं झालं 6 मधून 5 म्हणजे इथं 8 मधून 10 वजा 5 म्हणजे 5 वर्गमुळात 5 हे काय झालं तिथं उत्तर झालं. अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, ते सोडवायचे, बेरीज किंवा वजाबाकी असेल. आता पुढं गुणाकार आणि भागाकार असेल तर काय करायचंय बघा इथं, गुणाकार भागाकार असेल तर काय करायचं त्याचा, तर वर्गमुळात घ्यायचे तिथं, वर्गमुळात घेऊन काय करायचं त्यांचा गुणाकार करायचा. इथं सगळ्याचे सगळे काय करायच्यात वर्गमुळ घेतो. मग 7 गुणिले 7 गुणिले 7 हे 42 ची फोड केली. इथं 2 काय झाले, 7 आणि 7 आले म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर आले, आणि हे काय झालं 7 वर्गमुळात 6 हे काय झालं आपलं उत्तर आलं. याच पद्धतीने गुणाकार असेल किंवा भागाकार असेल त्यावेळी करायचं आहे. आता काय करायचंय, तर परिमेयकरण करायचंय. म्हणजे काय करायचंय बघा इथं 27 ची काय केली आपण इथं फोड केली, 9 गुणिले 3 मग 3 त्याच्या बाहेर निघाले. मग 3 वर्गमुळात 3 इथं मिळाले आपल्याला. मग इथं 3 वर्गमुळात 3 केल्यानंतर गुणिले 3 का केले तिथं, तर ह्या वजा ह्या 3 ला ह्या 3 काय केलेत गुणिले गुणिले झाल्यानंतर त्याचं काय होणार आहे, तर चिन्ह वर्गमुळाचं निघून जाईल आणि काय येणार इथं 9 असं येईल. मग अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं, हा उदाहरण सगळं सोडवायचं असं. ह्या कुठल्या करणी आहेत, कुठलं कोटी हे आपल्याला काय सांगायचंय. मग करणी कुठली असते त्यातली कोटी कुठली असते, तर 3 काय येईल तर कोटी ने वर्गमुळात असेल ते काय असेल करणी असेल. सजातीय विजेते पण कळलं आपल्याला पाहिजे की सजातीय विजेते म्हणजे काय, तर समान असतील तर काय असणार आहे सजातीय असेल आणि वेगळे असेल तर विजातीय असेल. हे गुणाकार भागाकार सोप्या पद्धतीने करायचा, त्याला सोपे रूप द्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे कसं द्यायचं. किंमत काढा. इथं काय दिलंय बघा, इथं खाली किंमत काढा. 9 वजा 5 बरोबर 4 बरोबर 4 आला इथं. म्हणजे काय करायचंय, फक्त सोडवायचं आपल्याला. तिथं वेगळं तिथं काय करायचं, आता 9 गुणिले 4 म्हणजे इथं गुणिले फक्त करायचंय. 8 वजा
तिथं 13 आहे, म्हणजे फक्त काय करणार आहे, वजाबाकी करायचंय, तिथं वेगळं आपल्याला काय करायचं नाही तिथं. मग किमती काढायच्या. मग इथं बघा आता एक्स म्हणजे किती केलंय, एक्स वजा 5 बरोबर 2, बरोबर, एक्स वजा 5 बरोबर 2 आहे. इथं हे वजा 5 आहे, तिकडे अधिक होतील, म्हणजे किती उत्तर येणार इथं, 7 उत्तर येणार आहे आपलं. मग त्याच पद्धतीने हा उदाहरण सुद्धा सोडवून घ्यायचा इथं. कर्णी आणि कोटी याच्यामध्ये हे लक्षात आलं पाहिजे की कर्णी कशाला म्हणायचं, कोटी कशाला म्हणायचं, त्यांचे गुणाकार कसा करायचा, बेरीज असेल किंवा वजाबाकी कशी करायची. याच्यातलं पुढचं प्रकरण काय आपलं, बहुपदी असेल. आता बहुपदींची ओळख असेल, याच्यामध्ये काय काय शिकायचं आपल्याला, बहुपदीची ओळख असेल, त्याच्यावरच्या क्रिया असतील, त्याच्यानंतर कोटी असेल, भागाकार, त्याची किंमत किंवा शेष सिद्धांत काय असतोय, या गोष्टी आपल्याला बघायच्या. बघा आता इथं काय दिलंय, 2x आणि 5, प्रत्येक बहुपदीत एकच पद, म्हणजे जिथं आपल्याला पद म्हणजे काय असतंय, जे आपलं अंक, आता अंक आणि पद याच्यामधला फरक कळला पाहिजे आपल्याला. इथं बघा हा 5 काय आहे, तर अंक आहे, आणि x काय येतं, 2x म्हणजे काय झालं, आपलं पद झालं इथं. मग ज्यावेळेस एकच कुठलं तरी असेल त्याचं, जर याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये पद कुठलं, तर एबीसीडी मध्ये कुठलं जरी पद असेल, आपलं एबीसीडी असेल किंवा मराठीत जरी मुळाक्षर असतील, त्याच्यामधले एक, आता इथं दिसतंय कुठल्याला, फक्त आपल्याला एक्स दिसतोय, म्हणजे याच्यामध्ये पद किती आहे, तर एक आहे. दुसऱ्याचा जर विचार केला, याच्यामध्ये काय दिसतंय, एक्स आणि एम दिसतंय, याचा अर्थ किती झालाय तिथं, त्याच्यामध्ये द्विपदी झाली. आणि हिचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये किती दिसतं आपल्याला, तर 3 दिसतात, म्हणजे इथे किती झाले, त्रिपदी असं झालंय, लक्षात ठेवायचं. मग हे आपल्याला कुठल्या, एक पद आहे, 2 पद आहेत का 3 पद आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा इथं 2x चा काय 7वा वजा 5x अधिक 9 या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक कोणता. मग घातांक आपण बघितलं की घातांक कसं म्हणतो, तर ह्याच्या जे डोक्यावर काय असेल त्याला म्हणायचं घातांक असेल. मग किती असेल तिथं, तर 7 घातांक असेल. या चलाच्या बहुपदीत चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची काय म्हणतात, कोटी असे म्हणतात. काय म्हणायचं इथं, कोटी असं म्हणायचं. 10 या बहुपदीची कोटी किती, आता बघा इथं 10 बरोबर 10चा जर 0वा घात असेल तर काय 10 प्रमाणे कोणत्याही शून्य तर स्थिर बहुपदीची कोटी किती असते, 0. शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही. इथं बघा आता 3m चा तिसरा, n चा 6वा अधिक 7m चा वर्ग अधिक n चा घन वजा mn ही 2 चलातील बहुपदी आहे. या बहुपदीची कोटी 9 आहे. मग 9 कशी सांगितलं इथं आपल्याला कळलं पाहिजे त्यातलं. इथं बघा काय झालं, 3 अधिक 6 किती आले, इथं 9 आले, 2 अधिक 3 5 आले, आणि 1 अधिक 1 किती आले, तर 2. म्हणजे कुठलं आलं तिथं आपल्याला काय सांगितलं, मोठे असेल ते काय असणार आहे, तिथं कोटी असणार आहे. या पानावर करायचं इथं. मग इथं 1 पद 2 पद आणि त्रिपदीचं काय करायचंय, वर्गीकरण करून घ्यायचंय. इथं कोटी किती आहे, 1 आहे, कारण इथं आपल्याला काय दिलेलं नाही, तर घातांकच दिलेला नाही तिथं. इथं किती आहे, 2 आहे, आणि इथं कोटी किती आहे, तर 3 आहे. म्हणून इथं घन बहुपदी झाली. ही रेषीय बहुपदी, जिथं आपल्याला घन कुठलं, इथं दिलेले कोटी किती 1 ज्यावेळेस असेल काय म्हणायचं, रेषीय. इथं वर्ग बहुपदी आणि इथं घन बहुपदी असं म्हणणार आहे. बहुपदीचे 5 कोटी लिहा. इथं मग आता लक्षात घ्या की खालील राष्ट्रीय बहुपदी आहे का त्या लिहा, आणि काय करायचंय, स्पष्टीकरण द्यायचंय. मग बहुपदी काय देतं आणि का नाही हे बघायचं आपल्याला. ह्याच्यावर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की बहुपदी कुठली, एकपदी कुठली आणि त्रिपदी कुठली. याप्रमाणे काय करायचंय, हा उदाहरण आपल्याला सोडवून घ्यायचं. इथं पुढे बघा आता, ज्यावेळेस बेरीज करायची, तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ज्यावेळेस करायचा आहे बहुपदींचा, त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं बघा. इथं काय दिलंय, 7a वर्ग अधिक 5a अधिक 6 म्हणून काय वजा करायचं आपल्याला, 5a चा वर्ग वजा 2a वजा करायचे. मग हे आपल्याला लक्षात ठेवायचं इथं की ज्यावेळेस आपल्याला वजा किंवा अधिक करायचंय त्यावेळेस कशातनं वजा करायचं. इथं बघा 5a वर्ग अधिक, पहिल्यांदा मांडून घ्यायचंय सगळं, तर 5a वर्ग वजा 5a अधिक 6 वजा 5a वर्ग अधिक 2a अशी मांडणी करायची. आणि हे लक्षात ठेवायचं आपलं, जिथं वर्ग, इथं बघा इथं याची किती घातांक किती 2 आहे, इथं घातांक 2 आहे. मग त्या दोन्हीचा समान गट करायचा. इथं किती कोटी आपली 1,
किंवा घातांक किती दिसतो 1 आणि संख्या वेगळ्या करायच्या, म्हणजे प्रत्येकाचा आपल्याला काय करायला लागणार आहे, गट करायला लागणार. म्हणजे समजा इथे एक उदाहरण सांगतो. समजा असं दिलेलं आहे आपलं उदाहरण 5a वर्ग अधिक 2 अधिक 3a चा वर्ग वजा 2a अधिक 3a. हे आपल्याला सोडवायला सांगितलं तर लक्षात ठेवायचं, कशा जरी पद्धतीने दिलं असलेलं तर आपल्याला व्यवस्थित मांडणी करून घ्यायची. कशी होईल, 5a वर्ग, आता हा कुठे 3a वर्ग, तर ह्याच्या शेजारी घ्यायचा 3a वर्ग अधिक, आता हे जसं आपल्याला 2a, लक्षात ठेवायचं मांडणी कशी करायची, धनाच्या किंवा कोटीच्या याप्रमाणे. घातांक कसा इथं दुसरा घात आहे तर इथं दुसरा, त्याच्यानंतर पहिला आणि नंतर संख्या येतील आपल्या. 2a अधिक 3a प्लस काय येणार आहे 2, कारण दुसरी संख्याच नाही येतं. मग ह्यांच्यातनं काही बेरीज आहे, म्हणजे किती झाले, ह्यांची फक्त बेरीज करणार 8a चा वर्ग वजा, आता 2 मधून 1 गेला इथं 1a प्लस 2, हे काय राहायचं उत्तर राहील. या पद्धतीने सोडवायचंय. इथं पण तसंच केलेलं आहे बघा. इथं ना ह्या 7 मधून हे 5 वजा इथं करायला लागतील, कारण ह्याला मायनस चिन्ह आहे, मग हे मायनस होतील. 2a वर्ग अधिक यांची बेरीज इथं 5 मधून 7 प्लस 6, या पद्धतीने आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी असेल तर करायचं. लक्षात ठेवायचं हा वर्ग आहे तर त्याच्याबरोबर वजा किंवा अधिक कोणाची क्रिया करणार आहे, जिथं वर्ग किंवा घन असेल त्याचीच क्रिया करणार आहे आपण. तिथं जिथं एकटा येतं, एकाचं घन किती येतं, कोटी किती येतं, तर एकच आहे, तर मग एकच घ्यायचं तिथं, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. इथं बघा आता काय करायचं, ज्यावेळेस गुणाकार किंवा करायचा असेल त्यावेळेस कोणाचा करायचा आहे, फक्त संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. 5 2 10 केला आणि इथं काय करायचंय, जेवढे काय असतील त्याला काय करायचंय, घात करायचा. इथं बघा इथं 2 आहेत आणि इथं 1 आहे, म्हणजे किती झालं इथं 3, अशा पद्धतीने करायचं. इथं एक उदाहरण घेऊ अजून. जर आपल्याला सांगितलं इथं मात्र गुणाकार आपण कोणाचाही करू शकतो, 3a वर्ग आहे तर काय करायचं, ह्यांचा गुणाकार करून घ्यायचा. 5 3 15 a असा लिहायचा. इथं 2 आहे तिथं 1 आहे, म्हणजे किती झालं इथं यांची बेरीज करून लिहायची. म्हणजे उदाहरण दुसरं सांगितलं इथं 2 असते तर किती लिहिले असते आपण, ते 4 लिहिले असते. अशा पद्धतीने आपल्याला करायचं. बघा इथं आता हे दुसऱ्या पद्धतीचं उदाहरण आपल्याला सांगितलंय. इथं काय करायचंय, m वर्ग वजा 5 गुणिले m चा घन अधिक 2m वजा 2. आणि तिथं काय करायचं आपल्याला यांचं, तिथं गुणाकार करायचा आहे, पण गुणाकार करायचा हे दोन्हीने गुणायला लागेल. मग त्यासाठी पहिल्यांदा m वर्गनं काय केलं आपण, या सगळ्यांना गुणलं आणि त्याच्यानंतर 5 ने या सगळ्यांना गुणणार आहे. मग याच पद्धतीनं केल्यानंतर किती मिळालं इथं, ते m चा 5वा बघितलं इथं, ह्या m ने इथं गुणलं m चा 5वा, m चा दुसरा इथं आणि 2m चा वर्ग, अशा पद्धतीने करायचंय. त्यावेळेस मग काय लक्षात आलं आपल्याला, हे 3m चं घन इथं 5वा आहे, मग 5वा काय होणार तिथं आपल्याला सोडवता येणार का, तर नाही येणार तिथं. मग अशा पद्धतीनं काय सांगितलं तर गुणाकाराची कोटी किती 5 काढायची आपल्याला. जी कोटी काय येईल तिथं ते आपल्याला तिथं विचारली. मग कोटी किती त्याची आली तर 5 कोटी येणार आहे. कोटी कशी काढतो आपण, जो सगळ्यात मोठा घातांक असेल तीच काय असणार इथं कोटी असणार आहे आपली. याच पद्धतीने काय करायचं, हा पुढचा जो उदाहरण संग्रह तो सोडून घ्यायचा आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने कसं सोडवायचं, रेषीय पद्धतीने असेल किंवा संश्लेषण, हे दोन्ही पण पद्धतीने दिलेले आपल्याला, आपण कोणत्याही पद्धतीने करू शकतो. यातील शाब्दिक उदाहरण असतील तर ते काय करायचंय आपल्याला सोडून घ्यायचे. त्याच्यामध्ये बघा उदाहरण संग्रहामध्ये काय दिलं आपल्याला, बहुचे काय करायचं, कोटी कुठल्याच असेल, कोटी किती असेल हे लक्षात घ्यायचंय. मग कोटी किती असेल यातली कोटी किती होईल इथं, तर 3 कोटी होईल. कारण कोटी बघितलं जी मोठी संख्या असते काय असते आपली कोटी असते. याप्रमाणे काय करायचंय, उदाहरण सगळा सोडवून घ्यायचं. आपण थांबूया इथं.